नमस्कार. आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बसलोय बघा आता ज्वारी आणि मका भिजवत मोटर केली चालू. पाणी येतंय तिकडून, एरिया घेतलाय टाकून बसलोय आता निवांत पैकी. पाणी भिजवायचं आता अर्धा तास, परत गोराक जायचं. तर काल नाही व्हिडिओ आला कारण की काल आबा बी नव्हतं. आबा चाललंय गवत कापायचं त्यामुळं. आणि मोरांनी काय केले माहिती का, बाजरी म्हणते मक्काची लावलेले ते उगवून आलेले सगळीच खाल्ले उकरून. ते पोग मोर आमच्याकडे लय भरपूर प्रमाणात आहेत. मग ते टोकले काल म्हणून तर चालू केलेले, मग त्यामुळे व्हिडिओ काय नाही आला. तर व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि एक विषय आहे की ही माझं एक तास 200-250 असं मॉनिटाईज व्हायला चॅनल आला काय एका 200-250 तास एकदम कमी होतं. ते काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. कोणाला जर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा नक्की काय बाबा कशामुळं काय होतं आहे. तर काय समजं नाही ते नक्की विषय काय झाला आहे. ते एकदम मॉनिटाईज व्हायला तर 200 तास राहिलेलं, तर एकदम 200-250 तास कमी झालं. आणि पहिल्यापेक्षा आता व्हिडिओ तर चालतेच चांगले. पहिले 4 आणि 5 व्ह्यूज येत होत्या, 10 व्ह्यूज 20 व्ह्यूज. आता 200, 250, 300, हजाराव काय व्हिडिओ आहेत माझं. पण काय प्रॉब्लेम झाला आहे काय समजं नाही. आणि जी 1 वर्षात झालं आहे नाही ते 1 वर्ष होऊन गेलेत, त्याला त्या व्ह्यूज आहेत ते 18, 19, 20, 22, 23 असा व्ह्यूज आहेत त्या. मग काय विषय होतो काय माहिती. एवढंसं जर मग 1000 आणि 2000 तर किती मॉनिटाईज व्हायला पाहिजे होतं माझं. कमसे कम 30 व्हिडिओ, 30 नसतील, एक 15-20 तरी व्हिडिओ असतील 1000च्या वर. एक व्हिडिओ आहे तो शिवाजी महाराजांचा टाकलेला, तो माझा 84,000 ते 85,000 त्याला व्ह्यूज आहेत. पण ते 1 वर्ष होऊन गेलं मी तो ते व्ह्यूज कट झाले असतील. पण त्याच्या काय आहेत तेवढ्या तर व्ह्यूज ॲड झाल्या पाहिजेत ना. चला दार मोडलं पाहिजे. आज आहे शुक्रवार बघा. पाणी भिज ना क्या रे, जाईल मला वाटतं तेवढं पाणी. कारण की दार घेतं मोडून. हा वापा आलाय बघा. काल मी थोडंसं भिजवलेलं, हे वापा आलं. हे ज्वारी तिकडं मकाय बुजगावून केले ते. हे बघा तुमच्या इकडं असली दलिंदर आहेत का, ही अशी त्याच्या साईडनं झाल्यात उडून टाकले तर आमच्या साईडनं ठेवलं. ते बघा आवड्या मोर द्या, जशी करणी तशी भरणी. तर थांबा दार मोडून बोलू आपण. दार मोडला आत्ताच इकडून असं त्या कोपऱ्यातनं पाणी येते, दिसले का. तिथून असं इकडून हे 2 बाडगे आहे कारण की लांबीच व्हायला उशीर होतो. त्यामुळं तुमच्याकडे विभाग असली दलिंदरी असलेली. आता आंब्याने ह्या 4 वाफ्याला काही येत नाही बघा. 1, 2, 3, 4 सावलीमुळं. पलीकडं साईडचं त्याचं रान आहे, पडीकच आहे. तरी आंब हे काय आता बांधावंच असणार आहेत पूर्वजनाचं. पण दलिंदरानं त्याच्या साईडच्या सगळ्या ढाळ्या तोडल्या ते आणि आपल्या साईडचे ठेवले. आपल्याला झाडाला काय करायचं नाही कारण की झाड निसर्ग आहे तर माणसं आहे ती. आपण काय करणार नाही झाडाला. नाही पिकलं तर नाही पिकू द्या. पण झाड आपण लावतोय. मी बी आंबं लावलेत. पण प्रॉब्लेम एक होतोय म्हणजे आंब्यासनी हे डिरच त्याचं असं मधनंच करकणतंय. काय औषध काय माहिती काय त्याला काय प्रॉब्लेम झाला आहे त्याला. जर असेल कोणाला माहिती तर बघा. आता ही बघा दलिंदरानं बांध तुम्ही. हा बांध बघा, हा बांध बघा, हा गुट्टा आहे. हे बघा हा गुट्टा आहे आणि हा गुट्टा चाललाय बघा. विहीर किती पडली आत. हो ते तुमच्या लक्षात नाही यायचं की बरंच. आता ह्या वाप्यावनं तुम्हाला लक्षात येईल. हा बघा हा वापा बघा कटणं कसा चाललाय, असा टन मारलाय. कारण की एवढं पडलंय तरी बी दादागिरी त्याची जास्तीत जाऊ दे मोरू दे. आपल्याला बांधायला वेळ नाही तर बघा व्हिडिओ जाऊ दे मोरू दे. सब्र का फल मिठा होता है. तसं पण शांत संयम आणि करेक्ट कार्यक्रम करायचा फक्त वेळ आल्यानंतर. तर बघा व्हिडिओ.